पालक जेव्हा सांगतात की माझ्या मुलाचं शाळेत चांगलं चाललं आहे, त्याला उत्तम शिक्षण मिळत आहे, तेव्हा मी शांतपणे मान हलवतो. ते चांगलं चाललंही असेल, पण पुरेसं कधीच नसतं. मला माहीत आहे की वर सांगितलेली गुंतवणूकची व्यूहरचना त्रोटक आहे. पैसा निर्माण करण्यासाठी मी त्याचा उपयोग केला. त्यासाठी माझा भक्कम आर्थिक पाया आणि आर्थिक शिक्षणच कामाला आलं. मी हेही पूर्वी सांगितलं आहे आणि वारंवार सांगतोय आहे. आर्थिक बुद्धिमत्ता ही 4 मुख्य तांत्रिक कौशल्यांवर निर्माण होते. 1. आर्थिक साक्षरता, आकड्यांचा अर्थ समजावून घेण्याची क्षमता. 2. गुंतवणुकीची व्यूहरचना, पैशानं पैसा मिळवण्याचं शास्त्र. 3. बाजार, मागणी आणि पुरवठा, अलेक्झांडर ग्राहम बेलनं बाजाराला जे आवश्यक ते दिलं. बिल गेट्स यांनीही ते दिलं. $20,000 विकत घेतलेलं आणि मूळ किंमत $75,000 असलेलं घर $60,000ला विकणं हा बाजारानं निर्माण केलेल्या संधीचा परिणाम आहे. कोणीतरी खरेदी करणारा होता आणि कोणीतरी विकत घेणारा. 4. कायदा, अकाउंटिंगची माहिती घेऊन कॉर्पोरेट्स, राज्य आणि राष्ट्रीय नियम व कायद्यांच्या चौकटीत राहूनच खेळण्याची मी शिफारस करतो. संपत्तीचा पाठलाग करताना मूलभूत पाया आणि ही कौशल्ये यांची गरज आहे. छोट्या घरांची खरेदी आणि मोठ्या अपार्टमेंट्स, कंपन्यांचे शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, मौल्यवान धातू आदींचा व्यवहारात ती उपयोगी पडते. रिअल इस्टेट बाजारातनं 1696 मध्ये उसळी घेतली. प्रत्येकजण त्यात उडी घेत होता. शेअर बाजार तेजीत आला होता. त्यातही सारेजण प्रवेश करत होते. अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभी राहत होती. मी त्याच वर्षी विक्रीला सुरुवात केली आणि पेरू, नॉर्वे, मलेशिया आणि फिलिपिन्स ह्या देशांना जाऊ लागलो. आता आम्ही गुंतवणुकी बदलल्या होत्या. आम्ही रिअल इस्टेटमधून बाहेर पडत होतो. म्हणजे आता आम्ही खरेदी करत नव्हतो, मालमत्तेच्या रकान्यातील वर जाणाऱ्या किमती पाहत होतो. ह्या वर्षीनंतर मी विक्रीला खऱ्या अर्थाने सुरुवात करेन. काँग्रेसमध्ये कायद्यात काय बदल करतात त्यावर हे अवलंबून आहे. मला असा अंदाज आहे की त्या 6 छोट्या घरांचे करार विकायला सुरुवात करता येईल आणि $40,000ची प्रॉमिसरी नोट रोख रकमेत बदलेल. आता मला माझ्या अकाउंटंटला रोख रकमेच्या स्वागतासाठी तयार राहायला सांगायला हवं आणि त्या रकमेला योग्य स्थळ शोधायला हवं. मला तुम्हाला एक मुद्दा सांगायचा आहे की गुंतवणुकी येतात आणि जातात. बाजार वर चढतो आणि घसरतो. आर्थिक व्यवस्था सुधारतात आणि कोसळतात. ह्या साऱ्या गदारोळात आपल्याला आयुष्यभराच्या संधी मिळत असतात. अगदी दररोज अशा संधी दाराशी येत असतात. आपण त्या ओळखत नाही. जितकं जग बदललेलं तंत्रज्ञानात तेवढाच बदल होतो. तेवढ्या मोठ्या संधी तुमच्या दाराशी येतील. अगदी तुमची आणि तुमच्या कुटुंबाची आणि काही पिढ्यांची ददात मिटेल. एवढी संधीही दिसेल, फक्त ती पाहण्याची गरज हवी. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी का त्रास घ्यायचा? पुन्हा एकदा हाच प्रश्न आणि तेच उत्तर, ते तुम्ही शोधायचं आहे. मी हे का करतो? मला एवढंच माहीत आहे. मला हे माहीत आहे की बदल घडणार आहेत. मी मागे गेलेल्या काळाला चिकटून राहण्याऐवजी बदलाचं स्वागत करेन. मला ह्याचीही जाणीव आहे की बाजार जसा भरभराटीला येईल तसा तो कोसळेलही. मला माझी आर्थिक बुद्धिमत्ता सातत्याने वाढवायची आहे, कारण बाजारातील प्रत्येक बदलाच्या वेळी काही जण गुडघे टेकून कामाची भीक मागत असतील, तर काही जण हाती पडलेल्या शून्यातून लाखो डॉलर्स उभे करण्याच्या प्रयत्नात असतील. मी हे कसं साधलं असंही वारंवार विचारलं जातं. त्यावेळी मी वैयक्तिक उदाहरण देण्यास नाखुश असतो. हे ऐकून काही जण मला बडाया मारणारे समजतील, पण मला वाटतं की माझा हा हेतू नाही. ही उदाहरणं मी फक्त सांख्यिकी आणि कालानुरूप व्यवहारांच्या स्पष्टीकरणासाठी देतो. हे सारं सहज आणि सोपं आहे. हे तुमच्या ध्यानी यावं म्हणून मी ह्या गोष्टी सांगत असतो. आर्थिक बुद्धिमत्तेच्या 4 स्तंभांशी तुमची ओळख जेवढी जास्त, तेवढे तुम्हाला अधिक सोपे वाटू लागेल. मी आर्थिक पाया वाढवण्यासाठी रिअल इस्टेट आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. मी रिअल इस्टेटचा पाया म्हणून उपयोग करतो. काळ कोणताही असेल तरी ही मालमत्ता आम्हाला कॅश फ्लो देते आणि तिचीही किंमतही अधूनमधून वाढत असते. छोट्या कंपन्यांचे शेअर्स मी जलद वाढीसाठी वापरतो. मी जे करतो तेच तुम्ही करावं असं मी मुळीच सांगत नाही. उदाहरण ही फक्त उदाहरणं असतात. संधी खूप गुंतागुंतीची असेल आणि त्यातील गुंतवणूक मला समजत नसेल तर ती मी करत नाही. आर्थिकदृष्ट्या चांगल्या मार्गावर जायचं असेल तर साधं गणित आणि चांगलं सामान्य ज्ञान ह्याची गरज आहे. मी उदाहरण सांगण्यामागे 5 कारणं आहेत. 1. अधिक शिकण्यासाठी लोकांना प्रेरणा देणं. 2. पाया मजबूत असेल तर ह्या गोष्टी सोप्या आहेत हे समजावून सांगणं. 3. भरपूर
संपत्ती कोणालाही मिळवता येते हे दाखवून देणं. 4. साध्य साधनांसाठी कित्येक मार्ग आहेत हे दाखवणं. 5. हे काही रॉकेट सायन्स नाही हे सांगणं. ते वर्ष होते 1989. शेअर बाजार नुकताच कोसळला होता आणि मंदीची पहिली लाट येऊन धडकली होती. पोर्टलँड आणि ओरेगॉनमध्ये मी राहत होतो. तिथल्या एका उपनगरात मी सकाळी जॉगिंगला जायचो. खूप मस्त जागा होती ती. एका बाजूला लाल तपकिरी रंगाचे टुमुकदार बंगले होते आणि एका बाजूला झाडं, त्यातून जाणाऱ्या पायवटा. असं दृश्य कधी कधी वाटायचं की मला अचानकच आजीकडे गेलेली लिटिल रेड रायडिंग हुड उड्या मारत येताना भेटेल. तिथल्या बहुतेक घरांवर विकणे आहे च्या पाट्या होत्या. लाकूड बाजार वाईट अवस्थेत होता. शेअर बाजार पडलेला होता. मंदीनं साऱ्यांची कंबर मोडली होती. बरेच दिवस मी त्या पाट्या पाहत होतो. एक दिवस मी तिथल्या एका घराचं दार वाजवलं. माझ्या माहितीप्रमाणे त्या घरावर सगळ्यात आधी विकणे आहेची पाटी लागली होती. जुनं घर होतं ते. साधारण 1930 मध्ये बांधलेलं असावं. 2 बेडरूमचं घर होतं. त्यांच्या खिडक्या लाल आणि तपकिरी रंगाने रंगवलेल्या होत्या. भिंतीचा हलका निळा रंगही सुंदर होता. शेकोटीही मस्त होती. एकूणच ते घर प्रथम दर्शनी आवडावं असं होतं आणि भाड्याने देता येऊ शकत होतं. मी मालकाला भेटलो. तो वैतागलेला दिसत होता. मी त्याला त्या घराची किंमत विचारली. त्याचं चेहऱ्यावर बळबळच हसू आणलं आणि म्हणाला, तुम्हीच सांगा. ही पाटी लावूनही बरेच दिवस झाले. आज पहिल्यांदाच कोणीतरी घर पाहायला आलंय. मी अर्धा तास तिथेच होतो आणि व्यवहार पक्का करून बाहेर पडलो. मालकानं $65,000 सांगितले होते आणि मी $45,000 वर सौदा पक्का केला होता. त्यापैकी $5,000 मी त्याला त्याच दिवशी दिले. आठवड्याभरातच व्यवहार पूर्ण करून तो मालक आनंदाने घर माझ्या ताब्यात देऊन निघून गेला. घर मोकळं झालं आणि मला पहिले भाडुकरी लगेच सापडले. एका स्थानिक महाविद्यालयातले प्राध्यापक होते ते. भाडे करार आणि घर खरेदीच्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर माझी गुंतवणूक आणि इतर खर्च वजा करता भाड्यापोटी येणाऱ्या रकमेतून दरमहा $40 माझ्या हाती पडत होते. काहीच खास नाही. साधारण वर्ष असंच गेलं. मला भाडे आणि त्यातून मिळणारा फायदा मिळत होता. वर्षभरानंतर अर्थव्यवस्था सावरायला लागली. कॅलिफोर्नियाचं रिअल इस्टेट मार्केट अजूनही भरभराटीला आलं होतं आणि तिथले गुंतवणूकदार आता ओरेगॉनमध्ये उतरू लागले होते. त्यामुळे इथेही किमती वाढू लागल्या होत्या. कॅलिफोर्नियाच्या एका तरुण दाम्पत्याला ते घर मी $95,000 विकलं. त्यांना तो सौदा किफायतशीर वाटला होता आणि माझ्याही पदरी $40,000 फायदा पडला होता. हा भांडवली नफा मी 1031 टॅक्स डिफर्ड एक्सचेंजमध्ये नोंदवला आणि अधिक रकमेची गुंतवणूक करण्यासाठी जागा शोधू लागलो. महिनाभरातच मला विर्बट, ऑरेगॉन इंटेल प्लॉटमध्ये अगदी दारात असलेली 12 सदनिका असलेली एक इमारत सापडली. तिचे मालक जर्मनीत राहत होते आणि त्यांना इथल्या वाढत्या भावाची काहीच कल्पना नव्हती. त्यांना मी इमारत विकून टाकायची होती. त्या इमारतीची तेव्हाची किंमत $4,50,000 होती. मी त्यांना $2,75,000 ची ऑफर दिली आणि आमचा सौदा $3,00,000 पक्का झाला. वाढीव किमतीची इमारत घेतल्यामुळे मला पहिल्या भांडवली नफ्यावर कर द्यावा लागला नाही. मी 2 वर्ष ठेवली आणि $4,95,000 विकून टाकली. पुन्हा 1031चा वापर केला आणि आता फिनिक्समध्ये 30 सदनिका असलेले अपार्टमेंट शोधू लागलो. ओरेगॉनप्रमाणेच फिनिक्समध्येही मंदीचं वातावरण होतं आणि आम्हाला फायदा घ्यायचा होता. फिनिक्समधली ती इमारत मी $8,75,000 विकत घेतली. त्यासाठी डाऊन पेमेंट केलं $2,25,000. इमारतीतील सदनिका भाड्यानं दिल्या होत्या आणि त्यातून येणारा दरमहा कॅश फ्लो हा $5,000 पेक्षा जास्त होता. आता ओरोझॉनमधलं मार्केटही वर चढू लागलं. कोलोराडोमधला एक गुंतवणूकदारानं मला इमारतीसाठी $12,00,000 ची ऑफर दिली. आम्हाला ती विकायची होती, पण आम्ही थोडं थांबायचं ठरवलं कारण काँग्रेस कॅपिटल गेन्स कायद्यामध्ये बदल होण्याची शक्यता होती. तसा बदल झाला असता तर घराच्या किमती 15 ते 20% वाढल्या असत्या. शिवाय दरम्यानच्या काळात $5,000चा कॅश फ्लोही चांगला होता. ही उदाहरणं मी कशासाठी दिली? मला हेच सांगायचं आहे की नीट अभ्यास करून गुंतवणूक केली तर छोटी रक्कम मोठ्या रकमेत बदलते. फायनान्शियल स्टेटमेंट समजावून घेणं, गुंतवणुकीची व्यूहरचना करणं, बाजाराचा अभ्यास करणं, कायद्याची माहिती ठेवणं ह्या गोष्टींमुळे असा फायदा होतो. हा अभ्यास केला नाही तर कायम सुरक्षित गुंतवणुकीतच पैसे ठेवले जातात आणि ह्या सुरक्षित गुंतवणुकीतून मिळणारा परतावा अगदीच कमी असतो.
बहुतेक ब्रोकरेज कंपन्या धोक्यापासून स्वतःचं आणि ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सट्टेबाजीचं व्यवहार करत नाहीत. ते सुरक्षितच खेळतात आणि ते योग्यही आहे. अनुभवी लोकांना अशा खेळाचा सल्ला दिला जात नाही. उलट जे श्रीमंत असतात आणि त्यांना हा खेळ समजतो ते सुरक्षित खेळाकडे पाहतही नाहीत. ज्यांना ह्याची माहिती नाही त्यांना ह्या खेळात उतरण्याची ऑफर देणं हे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. पण तसंही फारसं होताना दिसत नाही. मी जेवढा माहिती घेतो, अभ्यास करतो, तेवढ्याच जास्त संधी मला उपलब्ध होतात. जास्तीत जास्त संधी मिळत गेल्या की आर्थिक बुद्धिमत्ता ही तेवढी तीक्ष्ण होत जाते. मग व्यवहार चांगला की वाईट हे चटकन समजू लागतं. त्यातूनही वाईट व्यवहारांचा शेवट चांगला होऊ शकतो. शिकण्यासाठी खूप गोष्टी असतात. मी जेवढा जास्त शिकेन तेवढा अनुभव मला मिळतो आणि अनुभवातूनच मी चांगले पैसे मिळवू शकतो. नेहमी सुरक्षित खेळणारे आणि प्रचंड कष्ट करणारे माझे बरेच मित्र आहेत. कायम सुरक्षितच राहिल्यामुळे त्यांचं अर्थविषयक ज्ञान तेवढंच राहतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त फायद्याला ते मुकतात. मालमत्तेच्या रकण्यात वाढ करणं, खरं तर तिथे बी पेरणं हे माझं तत्वज्ञान आहे. माझं सूत्र आहे. मी कायम बी पेरत जातो. काहीचे वृक्ष होतात तर काही वाढतच नाहीत. हेही चालतं. आमच्या रिअल इस्टेट कॉर्पोरेशनच्या कित्येक लाख डॉलर्सच्या मालमत्ता आहेत. तो आमचा स्वतःचा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जे काही लक्षावधी डॉलर्स मिळवले त्याची सुरुवात 5 ते 10,000 डॉलर्सच्या गुंतवणुकीतून झाली होती. वेगानं वर चढणाऱ्या बाजाराचा फायदा घेण्यासाठी आणि करमुक्त व्यवहारांसाठी मी खेळी केल्या. आमच्या म्हणजे कॉर्पोरेशन मालकीच्या शेअर सिक्युरिटीजही आहेत. त्यांनी आम्ही खास म्युच्युअल फंड समजतो. आमचे काही मित्र तर दरमहा आमच्यापेक्षा जास्त गुंतवणूकदारांशी व्यवहार करतो. आम्ही अधिक जोखमीचे शेअर्स विकत घेतो. अमेरिका आणि कॅनडामध्ये प्रवेश करणाऱ्या कंपन्यांचेही शेअर्स आम्ही घेतो. ते जोखमीचं असलं तरी त्यातूनच लवकरात लवकर आणि उत्तम नफा मिळतो, हेही तितकंच खरं आहे. उदाहरणच देतो. आम्ही एका कंपनीचे 1,00,000 शेअर्स प्रत्येकी 25,000 सेंट्स ह्या दराने विकत घेतले. त्यावेळी ही किंमत सार्वजनिक व्हायची होती. 6 महिन्यांनी तिची नोंदणी शेअर बाजारात झाली आणि एका शेअरचा दर झाला होता $2. कंपनीचा व्यवहार व्यवस्थित चालला तर लवकरच त्याचा दर $20पेक्षाही जास्त होईल. $25,000च्या गुंतवणुकीचे वर्षभरात $10,00,000 झाल्याचा अनुभवही आम्ही घेतला आहे. तुम्ही जे काही करत आहात त्याची तुम्हाला जाणीव असेल, त्यावर तुमचा अभ्यास असेल तर तो जुगार होत नाही. एखाद्या व्यवहारात पैसे गुंतवायचे आणि ते वाढवायचे अशी प्रार्थना करत बसायचं ह्याला जुगार म्हणतात. तांत्रिक ज्ञान, बाजाराचा अभ्यास, सुज्ञपणा आणि खेळावर निष्ठा असेल तर जोखीम आपोआपच कमी होते. अर्थात जोखीम असतेच पण ती कमी करता येते हे महत्त्वाचं. आर्थिक बुद्धिमत्ता प्रतिकूल परिस्थितीत सुधारणा घडवते. त्यामुळेच तर एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट प्रचंड जोखमीची वाटते ती दुसऱ्याला कमी जोखमीची वाटू शकते. शेअर्स, रिअल इस्टेट आणि इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याआधी तुम्ही आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी गुंतवणूक करा. हे मी वारंवार सांगतो. ते त्यासाठीच. तुमची आर्थिक बुद्धिमत्ता जेवढी चांगली तेवढीच प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता जास्त. मी अतिशय जोखमीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. इतर लोकांनी मी तशी शिफारस अजिबात करणार नाही. मी ह्या खेळात 1979 पासून आहे. मी देणीही दिली आहेत आणि त्यापेक्षा जास्त कमाई केली आहे. अशा गुंतवणुकी बहुसंख्य लोकांना खूप जोखमीच्या वाटतात. पण नीट अभ्यास करून खेळलं तर ह्या जोखमी गुंतवणुकी आम्हाला एका वर्षात 25,000 10,00,000 देऊ शकतात. मी आधी सांगितल्याप्रमाणे ही उदाहरणं म्हणजे काही शिफारसी नाहीत. तुम्ही असंच करा आणि हेच करा असंही मी सांगत नाही. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवली की गोष्टी किती सोप्या पद्धतीने साध्य करता येतात एवढाच मुद्दा त्यातून घ्यायचा. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो. सामान्य माणसासाठी $1,00,000पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न चांगलं असतं. 5 ते 10 वर्षात ते सहजपणे साध्य करता येतं. तुमची बाजाराची जाण आणि आर्थिक बुद्धिमत्ता ह्यावर ते अवलंबून आहे. खर्च मर्यादित ठेवले तर पगाराव्यतिरिक्त वार्षिक $1,00,000चं उत्पन्न आनंददायीच असेल. तुम्हाला नोकरी आवडत असेल तर ती करता करता थोडा वेळ बाजूला काढूनही असे व्यवहार करता येतात. कराविषयीचं ज्ञान वाढवलं तर त्यातूनही सूट मिळवता येते. व्यक्तिशः मला रिअल इस्टेटचे व्यवहार आवडतात. एकतर ते व्यवहार स्थिर असतात आणि हळूहळू वर चढत जातात. मी मालमत्तेचा मूळ पाया भक्कम ठेवतो. कॅश फ्लो ही बऱ्याचपैकी स्थिर असतो आणि त्यावर
व्यवस्थित ताबा ठेवला तर किमती वाढण्याचीही शक्यता असते. हा पाया भक्कम असल्यामुळेच मी जोखमीच्या शेअर्समध्येही खेळू शकतो. शेअर बाजारात मला खूप फायदा झाला आहे, तर मी नफ्यांवर कर भरतो आणि उरलेली रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवतो आणि पाया अधिक भक्कम करतो. रिअल इस्टेटबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मी जगभरात फिरलो आहे आणि फिरतोही. अनेक शहरात माझी गुंतवणुकीवरची व्याख्याने झाली आहेत. त्या प्रत्येक शहरात मला असं सांगतात की आम्हाला स्वस्तातली रिअल इस्टेट मिळत नाही किंवा कमीत कमी पैशात चांगली जागा मिळणं शक्यच नसतं. मला हे पटत नाही. न्यूयॉर्क किंवा टोकियोमध्येही अशा प्रकारची गुंतवणूक करता येते. गुंतवणूक करू इच्छिणारे कायम मुख्य शहरांकडेच पाहत राहतात. शहराच्या सीमांना लागून असणाऱ्या भागाकडे दुर्लक्ष करतात. सिंगापूरचंच उदाहरण घ्या. हे वेगाने वाढणारं शहर आहे आणि तिथल्या रिअल इस्टेटच्या किमतीही प्रचंड आहेत. पण शहरापासून थोडं दूर गेलं तर तिकडे आपल्याला मनासारखे सौदे करता येतात आणि काही वेळानं तिथेही वाढच होत जाते. म्हणूनच मला जेव्हा सांगतात की आम्हाला इथे गुंतवणूक करणं शक्य नाही, तेव्हा मी त्यांना सांगतो, वाक्य थोडं बदला. तुम्हाला इथं गुंतवणूक करायची आहे ते माहीत नाही अजून तरी. मोठ्या संधी डोळ्यांना दिसत नाहीत, त्या मनानं ओळखायच्या असतात. बहुसंख्य लोक श्रीमंत होत नाहीत कारण समोर असलेल्या संधी त्यांना ओळखता येत नाहीत आणि ते आर्थिकदृष्ट्या प्रशिक्षित नसतात. मला एक प्रश्न वारंवार विचारला जातो, मी सुरुवात कशी करू? शेवटच्या प्रकरणात मी आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या 10 पायऱ्या दिल्या आहेत. मी त्या माझ्या त्या माझ्या आहेत. मी त्या मार्गाने गेलो आहे, पण तेच बायबल नाही, हे लक्षात ठेवा. हा एक खेळ आहे. ह्यात कधी यश तर कधी काहीतरी शिकायला मिळतं. माणसं जिंकत नाहीत कारण त्यांना हरण्याची भीती वाटते. त्यामुळेच मला शाळा मूर्ख वाटतात. जिथे आपल्या चुका होणं हे वाईट असं शिकवलं जातं. चूक केल्यास शिक्षा मिळते. आयुष्याकडे डोळसपणे पाहिल्यावर लक्षात येईल की आपण चुकतच शिकत असतो. आपण धडपडतच चालायला शिकतो आणि पडलोच नाही तर चालायलाही शिकणार नाही. बाईक शिकताना मी कित्येकदा पडलो आहे. माझ्या गुडघ्यावर अजूनही त्या खुणा आहेत, पण त्यामुळे मी बेधडक बाईक चालवू शकतो. श्रीमंत होण्याच्या बाबतीतही हेच सत्य आहे. दुर्दैवाने अनेक जण श्रीमंत होऊ शकत नाहीत कारण ते हरण्याला घाबरतात. जिंकणाऱ्यांना हरण्याची कधीच भीती वाटत नाही, हरणाऱ्यांनाच ती वाटत राहते. अपयश हा यशाच्या कार्यपद्धतीचाच एक भाग आहे. जी माणसं अपयशाला घाबरतात, त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, ती यशापासूनही दूरच राहतात. मी टेनिस खेळतो, त्यासाठी श्रम करतो, चुका करतो, त्या चुका सुधारतो, आणखीन चुका करतो, त्याही सुधारतो आणि मग आणखीन चांगला खेळतो. मी जेव्हा गेम हरतो तेव्हा नेटपाशी जातो, प्रतिस्पर्ध्याशी हस्तोल्लंघन करतो आणि म्हणतो पुढच्या शनिवारी भेटू. पैशाचा खेळही असाच आहे. गुंतवणूकदार 2 प्रकारचे असतात. एक, पहिला आणि सर्वत्र दिसणारा वर्ग आहे गुंतवणुकीचं पॅकेज घेणारा. हा वर्ग रिअल इस्टेट कंपनी, शेअर ब्रोकर्स किंवा अर्थसल्लेगार कडे जातात आणि काहीतरी विकत घेतात. म्युच्युअल फंड, शेअर, बॉन्ड्स असं काहीतरी असू शकतं. हा एक चांगला आणि स्वच्छ गुंतवणुकीचा प्रकार आहे. उदाहरणच द्यायचं तर एखादा माणूस कम्प्युटरच्या एखाद्या दुकानात जातो आणि आपल्याला हवा तो कम्प्युटर घेऊन बाहेर पडतो. तशीच ही गुंतवणूक. 2, दुसरा वर्ग गुंतवणुकी निर्माण करतो. अनेक व्यवहार एकत्र करतो. उदाहरण द्यायचं झालं तर कम्प्युटर असेंबल करणाऱ्यांनाच देता येईल. ते अनेक ठिकाणहून अनेक भाग आणतात आणि ते जोडून कम्प्युटर तयार करतात. मला कम्प्युटर असेंबल करता येत नाही, पण संधीचे तुकडे एकत्र कसे जोडायचे हे मात्र पक्क माहिती आहे. दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार हा बहुतेकदा व्यावसायिक गुंतवणूकदार असतो. काही वेळा सगळे तुकडे एकत्र करण्यासाठी वर्षही जातं आणि काही वेळा ते तसे येतही नाही. माझ्या श्रीमंत डॅडनं मला दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार होण्यास प्रोत्साहन दिलं. तुकडे एकत्र कसे करायचे हे शिकणे महत्त्वाचे आहे कारण इथेच मोठं यश मिळवता येतं. अर्थात इथे जोखीमही आहे. परिस्थिती उलटली तर मोठा तोटाही सहन करावा लागतो. तुम्हाला दुसऱ्या प्रकारातला गुंतवणूकदार व्हायचं असेल तर 3 प्रकारची कसबं शिकून घ्यावी लागतील. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी जी कौशल्य लागतात त्यांच्या जोडीलाच ही कौशल्यही येतात. 1, संधी शोधून काढणं. संधी शोधून काढणं. इतरांना जी दिसत नाही ती संधी शोधणं महत्त्वाचं आहे. जे इतरांना डोळ्यानं दिसत नाही ते मनानं पाहता येतं. उदाहरण देतो. माझ्या एका मित्रानं एकदा खूप जुनं आणि मोडकळीला आलेलं घर विकत घेतलं. तो भूतबंगलाच होता. असं घर त्याने का घेतलं असावं ह्याचं प्रत्येकालाच आश्चर्य वाटत होतं. पण त्याने जे पाहिलं होतं ते आम्हाला कोणालाच दिसलं नव्हतं. त्या घरासोबत शेजारी असलेली 4 रिकामे प्लॉट्सही मिळत होते.
ज्या कंपनीच्या मालकीचं घर होतं त्याच्याकडे चौकशीला गेल्यावर त्याला ही माहिती मिळाली. त्याने ते घर घेतलं आणि पाडून टाकलं. आता 5 मोकळ्या प्लॉटचा एक मोठा प्लॉट झाला होता. तो त्यानं एका बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला, खरेदीच्या तिप्पट किमतीला. हा सारा व्यवहार पूर्ण होण्यासाठी त्याला 2 महिने लागले आणि त्यातून त्यानं $75,000 कमवले. हे काही खूप सारे पैसे नाहीत, पण कमाल वेतनापेक्षा नक्कीच जास्त आहेत आणि त्यासाठी त्याला तेवढे श्रमही घ्यावे लागले नाहीत. 2. पैसा कसा उभा करावा. सर्वसामान्य माणसं फक्त बँकेत जातात. दुसऱ्या वर्गातले गुंतवणूकदाराला भांडवल उभं करण्यासाठी इतर मार्गांची माहिती नसते. त्यामुळे त्याला बँकेची गरज भासत नाही. मी बँकेच्या मदतीशिवाय घरं कशी विकत घ्यायची हे शिकलो. फक्त घराबाबत नाही तर बँकेशिवाय पैसे कसे उभे करायचे हे कौशल्यही मी शिकलो. ते खरंच अमूल्य आहे. बँक मला कर्ज देणार नाही किंवा विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं नेहमीच ऐकू येतं. तुम्हाला जर दुसऱ्या गटातला गुंतवणूकदार व्हायचं असेल तर बहुसंख्य लोक जिथे अडतात तिथे पुढे कसं जायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. वेगळ्या शब्दात सांगायचं तर बाकीचे पैशाअभावी व्यवहार करत नाहीत. तुम्ही हा अडथळा टाळलात बाकीच्यांपेक्षा कितीतरी पुढे जाल. एखादं घर, शेअर्स किंवा इमारत मी बँकेत एकही पैसा नसताना कित्येकदा विकत घेतली आहे. एकदा आम्ही एक इमारत 12 लाखाला विकत घेतली. त्यासाठी मी विकणारा आणि विकत घेणाऱ्यांमध्ये लिखित करार केला. ही इमारत घेण्यासाठी मी 1 लाखाचं डिपॉझिट उभं केलं. त्यामुळे मला उरलेले पैसे जमा करण्यासाठी 90 दिवसाची मुदत मिळाली. हे पैसे मी कधीच उभे केले नाहीत. पहिले $1,00,000 देणाऱ्यानं मला हे डील शोधून आणि करून देण्यासाठी $50,000 दिले. त्यातनंच उरलेले पैसे देऊन ही जागा घेतली आणि मी व्यवहारातून बाजूला झालो. हे मी का केलं? तर ती जागा घेऊन नंतर विकली असती तर त्यात मला साधारण $20,000चा फायदा झाला असता. त्याऐवजी मला $50,000 मिळाले आणि 3 दिवसातच हे काम पूर्ण झालं. थोडक्यात काय तर गुंतवणूक म्हणजे फक्त पैसा नाही, तर गुंतवणूक म्हणजे तुमच्याकडे असलेली मोलाची माहिती. 3. हुशार लोकांना जमा करणं. हुशार गुंतवणूकदार आपल्यापेक्षा हुशार असलेल्यांसोबत काम करतो किंवा त्यांना नोकरीवर ठेवतो. आपला सल्लागार हुशारीनं निवडणं हे खरं कौशल्य आहे. इथे शिकण्यासारखं खूप आहे आणि शिकल्यानंतर मिळणारा मोबदलाही प्रचंड आहे. ही कौशल्ये शिकायची नसतील तर पहिल्या गटातले गुंतवणूकदार होता येईल. तुमच्याकडे माहिती हीच तुमची संपत्ती नसेल तर नसलेली माहिती ही जोखीम. इतकं सरळ, साधं आणि सोपं आहे हे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोखीम सगळीकडेच असते. त्यामुळे ती टाळण्याऐवजी परिस्थितीवर ताबा ठेवा.